कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं गेले 4 दिवस जे काय वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये झालं आहे याच्यामध्ये कालच परवा दिवशी आम्ही बंद ठेवला आणि कालच पेपरला आलं की 20 गावापैकी 8 गाव आम्ही घेतले, म्हणजे त्याचं प्रोसेस चालू केलं आहे। अशा पद्धतीनं जे काय झालं त्याला अनुसरून कालच एक मीडियाचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी सांगितलं तुमची 8 गावं घेतल्या तर 12 गावं तुमच्याबरोबर आहेत काय। तर त्याच दरम्यान काल संध्याकाळपर्यंत 20 गावच्या सरपंचांचं आमचं कॉन्टॅक्ट झालं। त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन केले, जरी 8 गावांचं त्यांनी प्रोसेस चालू केलं असलं तरी बाकीची राहिलेली 12च्या 12 गावं आम्ही 100% तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं। आणि लगेच त्यासाठी आजची तातडीची बैठक आम्ही आयोजित केली। या ठिकाणी प्रामुख्यानं 20 गावचे सरपंच, डेप्युटी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। काल जी काय बैठक झालेली आहे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर, त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातले गावं किंवा एखादं घरसुद्धा महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होत नाही अशी लोक त्यांच्याजवळ जाऊन लोक बसलीत। पण ज्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातली गावं विस्थापित आता होणार आहेत असं त्यांचं मत आहे, ते अमोल माडिक साहेब, चंद्रदीप नरके साहेब ह्या दोघांनाही निमंत्रण होतं का नव्हतं आम्हाला माहीत नाही, पण त्यांच्या दोघांच्याही एकच विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा। अजूनसुद्धा त्यांचा विषय आहे की प्राधिकरण सक्षम करा आणि ते विद्यमान दोन्ही आमदार या मतदारसंघातले नसल्यामुळं ती बैठकच अनधिकृत आहे असं आमचं मत आहे। आता आमचं एकमत वज्रमुठ म्हणून आमची 20 गावची पहिल्यापासून आहे, आत्ता पण आहे, इथून पुढं पण राहणार। ह्यासाठी रस्त्यावर उतरायला लागलं तर रस्त्यावर उतरणार आणि न्यायालयापर्यंत पोचायला लागलं तर अगदी शेवटच्या न्यायालयापर्यंत आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी लढा उभा करणार आहे। लोकप्रतिनिधी तर आमच्याबरोबरच आहेत। लोकप्रतिनिधींची आमची दररोज दिवसातनं एक वेळ कॉन्टॅक्ट आमचं त्यांचं आहे। आम्ही सगळे सरपंच, चंद्रदीप नरके साहेब, अमोल माडिक साहेब ह्यांच्या 100% कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांनी नरके साहेबांनी तर तुम्हाला डायरेक्ट सांगितलंच, अमोल माडिक साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की प्राधिकरण सक्षम करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत। तशी पत्र आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही दिलेले आहेत। राजेश क्षीरसागरांच्या बरोबर चर्चा आमची झालेली नाही। आता 1-2-3 दिवसामध्ये त्यांनी सांगितले त्यांना विश्वासात घेऊया, पण हे विश्वासात घ्यायचं हे राहिलं बाजूला, पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ बसून त्यांनी डायरेक्ट तिकडं अटॅक करायचा प्रयत्न चालू आहे। पण 100% 20 गावची जनता आम्ही 100% आमचा अटॅक करायला चालू बोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।